आज या ऐतिहासिक क्षणी बोलताना मुद्दाम डोक्यावर फुले पगडी घालून उभा आहे बोलायला, कारण जेव्हा या देशामध्ये ढोल गंवार शूद्र पशु नारी सब ताड़न के अधिकारी हे ब्रह्मवाक्य मानलं जात होतं, त्याचं पालन होत होतं, तेव्हा स्त्री स्वातंत्र्याचा स्त्री शिक्षणाचा पुरस्कार करणारे पहिले समाज सुधारक कोण होते तर ते महात्मा ज्योतिराव फुले होते। जेव्हा पूर्ण चेहरा झाकला जाईल असा घुंगट ओढून चूल आणि मूल यापर्यंतच महिलेला राखून ठेवलं जात होतं, तिला बंधनात ठेवलं जात होतं, माणूस म्हणून सुद्धा जगण्याचा अधिकार नाकारला जात होता, तेव्हा ज्यांनी उंबरठा ओलांडला, शेणगारा सोसला, पण स्त्रीला अक्षरांची ओळख करून दिली, तिला तिच्या स्त्रीत्वाची जाणीव करून दिली, त्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, या फुले दाम्पत्याचं फार मोठं योगदान या संपूर्ण प्रवासात आहे। आणि आज नारी शक्ती वंदन अधिनियमाच्या अंमलबजावणीची चर्चा करत असताना महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करणं आपणा सर्वांचं कर्तव्य आहे। आणि त्याच वेळी त्यांच्या द्विजन्म शताब्दी वर्षातही अजूनही त्यांना भारतरत्न पुरस्कार आपण देऊ शकलो नाही, हे देशाचं दुर्दैव आहे।